नमस्कार. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला 3 महिने ते 6 महिन्याच्या बाळासाठी कुंची कशी शिवायची ते दाखवणार आहे, एकदम सविस्तर माहितीसह. या ठिकाणी बघा कपडा घेतलेला आहे कटिंग करून. तर आता त्याची मापं सांगते तुम्हाला. पूर्ण टोपडाचा घेर बघा या ठिकाणी आपण 15 घेतलेला आहे. वरचं जे टोपडं असतं त्याचं 15 घेतलं आणि उंची 7.5 घेतली. तर हे 3 महिने ते 6 महिन्याच्या बाळाला आरामशीर येतं. तर या ठिकाणी बघा अस्तर मी कपड्यावरती ठेवून घेतलं. आता ही खालच्या साईडला लगेच बंद लावून घ्यायचा की जेणेकरून वरच्या साईडला कुठेही आपल्याला बाळाला कानापाशी टोचणार नाही या हिशोबाने. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला सुद्धा मी एक बंद लावून घेते. प्रत्येक टोपडं शिवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तर कपड्यानुसार किंवा आपल्याला कसं बनवायचं त्यानुसार आपण थोडासा बदल करत असतो. तर या ठिकाणी बघा आता साईडचं शिवलेलं आहे, तसंच वरचा सुद्धा आपण शिवून घेतो. तर वरचे आधी अस्तरवरती अस्तर ठेवलं आणि जो कपडा आहे कपड्यावरती कपडा ठेवून शिलाई करून घेतली. त्याच्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आणि आता पलटून घ्यायचं. आता हे पलटवल्यानंतर अस्तर आतल्या साईडला जातं. मग व्यवस्थित टोक व्यवस्थित एकमेकांना मिळले पाहिजे या हिशोबाने आपण बरोबर टोक बाहेर काढायचे. त्याचबरोबर आपल्याला शिलाई प्लेन करून घ्यायचं, पुढे मागे होणार नाही. खालच्या साईडला ज्या वेळेस आता आपण हे खालचा भाग आपल्याला अस्तर बाहेर येतं, तर ते काय येतं तर वरच्या साईडला आपलं बरोबर टोक मिळालेला नाही. त्यासाठी या ठिकाणी पिन लावून घ्यायची. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला एक शिलाई करायची. कुंची बऱ्याच डिझाईनमध्ये शिवल्या जातात, तर त्या मी सर्व डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. कशा पद्धतीने कोणत्या कपड्याला कशी शिवली पाहिजे. आता या कुंचीमध्ये मी तुम्हाला खालच्या साईडला बघा, आता हे एक्स्ट्राचा कपडा आहे आपण कुंचीच्या वरच्या टोपड्याचा, तर तो कट करायचा. तो एक्स्ट्राचा भाग आपण जो बाहेर आलेला असतो तर ते कट केलं. मागच्या साईडला या ठिकाणी बघा 2 ते 3 आपल्याला चुन्या घ्यायच्या. मग त्या चुन्या बारक्या बारक्या घ्यायच्या, जास्त मोठ्या नको, की जेणेकरून लहान बाळाला ही जी कुंची आहे मानेमध्ये व्यवस्थित बसेल. आता आपल्याला पुढील साईडनी तर या ठिकाणी आपण कुंची चोळीची शिवतो, प्लेन कपड्याची शिवतो. तर प्लेन कपड्याची शिवत असताना याला आपल्याला लेस लावायची आहे. मग या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची लेस लावू शकता, डिझाईन करू शकता आपल्या आवडीप्रमाणे. तर या ठिकाणी बघा बरोबर झालेला आहे. तर तो थोडंसं जे खालचा भाग दिसतो तो कट करून घ्यायचा. आता हे वरचा भाग तयार झाला. आता आपल्याला घोळ शिवायचा आहे. आणि या ठिकाणी मी जो आता या ठिकाणी बघा हे जे आपण खालचा घोळ घेणार आहे 26 इंचाचा घेतला. याची पूर्ण उंची मी 12 घेतलेली आहे. आणि या ठिकाणी बघा जे मी व्हाईट कलरचा अस्तर लावलेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही मॅचिंगचं अस्तर घ्या, जेणेकरून हे तुम्हाला समजलं पाहिजे फिनिशिंग कशी आली, कसं दिसतं, कसं शिवलं ते दाखवण्यासाठी मी या ठिकाणी वेगळं अस्तर घेतलेलं आहे. 3 बाजूनी शिलाई करून आता हे पलटून घ्यायचं. तर याचे सुद्धा टोक बाहेर आले पाहिजे याची काळजी घ्यायची. कपडा तुमचा कसा आहे, फुगतो का प्लेन व्यवस्थित होतो की नाही ही काळजी घ्यायची. टोक बाहेर आले पाहिजे. आणि या ठिकाणी जे अस्तर आहे तर अस्तरसुद्धा बाहेर दिसलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. मग आता मी हे प्लेन करून घेते व्यवस्थित. आता आपल्याला हे वरच्या साईडनी शिलाई करायची. मग ते प्लेन करत करत आपल्याला शिलाई करायची आहे. आता हे पूर्ण प्लेन करून झालं तर हा घोळ आहे. तर आपल्याला या ठिकाणी 3 बाजूनी लेस लावायची. तर या ठिकाणी बघा लेस तुम्ही आवडीप्रमाणे घ्या. फक्त लेस मऊ असली पाहिजे, कडक घ्यायची नाही. जेणेकरून आपण जे टोपडं कुंची बनवतो किंवा इतर वेगवेगळे टोपडे बनवतो तर त्याला लेस एकदम मऊ असली पाहिजे, कडक घ्यायची नाही. तर आता हे आपला घोळ, आता हे घोळ आता आपण मोजून घ्यायचा व्यवस्थित. हा मध्य
आता हे मी टोपडं ठेवते, तर आपल्याला चुन्या किती घ्यायच्या की उरलेला भाग किती आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला बरोबर जेवढं टोपडं आहे त्याच्या दुप्पट आहे. तर आता आपण या ठिकाणी चुन्या आपण पहिले आपण थोडंसं अर्धा ते पाव इंच सोडून या ठिकाणी अर्धा इंचाच्या चुन्या घेतोय, कारण की आपल्याला दुप्पट कपडा आहे. तर दुप्पट कपडा असल्यामुळे या ठिकाणी मी अर्धा इंचाच्या चुन्या घेते, म्हणजे आपली ही कुंची खूप छान दिसते. आणि एकसारख्या चुन्या दिल्या की बरोबर आपल्याला माप सापडतं, कमी जास्त होत नाही. एक्स्ट्राचा कपडा जो दिसतो तो कट करून घ्यायचा. आता हे आपली बरोबर बसतं. तर आता बसताना आणखीन हे असं चेक केलं पाहिजे. त्याचबरोबर शिंगल जसं आपण बाही ब्लाऊजला लावताना चेक करून घेतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा बघा असं चेक करून घ्यायचं. तर कमी जास्त व्हायला नको. जर कमी पडलं आपल्या टोपड्याला तर एखादी चून उसवायची, जास्त झाली तर चून घालायची. हे लक्षात घ्या. या ठिकाणी थोडंसं तर मधल्या ठिकाणी मी या ठिकाणी छोटीशी चून देते, बरोबर मध्यावरती. तर या ठिकाणी बघा बरोबर आपलं झालेलं आहे. आणि आता इथं जे एक्स्ट्राचे खालीवर चुन्या दिसत आहेत तर ते कट करायच्या. मग तुम्ही म्हणसाल एवढं बरोबर कट करून सुद्धा कसं खालीवर होतं, तर थोडंसं आपल्या चुन्या देण्यामध्ये पुढे मागे होतात असतं, मशीनची स्पीड असते, तर त्यानुसार थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि आता या ठिकाणी सुद्धा मी लेस लावते. जेवढं आपल्याला याच्यावरती वर्क करता येईल तेवढं वर्क करायचं. कधी मशीनवर केलं जातं, कधी हातावर केलं जातं. कुंचीमध्ये खूप डिझाईन बनवल्या जातात, कारण की लहान बाळावरती कुंची घातल्यानंतर लहान बाळ खूप छान दिसतं. आता ही आपली कुंची तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्या कुंचीला गोंडे लावायचेत. एक्स्ट्राचे दोरे ते बघून घ्यायचं, कट करायचं. आता आपल्याला या ठिकाणी गोंडे लावायचे. तर गोंडे लावण्यासाठी बघा मी ह्या ठिकाणी बॉर्डरचा कपडा होता तो घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण 4 ते 5 गोंडे लावणार. गोंडे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने फुलं बनवून सुद्धा लावू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला हे गोंडे हातावर लावायचेत. मशीनवर सुद्धा आपण लावू शकतो. हातावर लावलं तरी चालतं, मशीनवर लावलं तरी चालतं. फक्त प्रत्येकाचा लुक वेगवेगळा दिसणार. तर गोंडा बघा असं व्यवस्थित आपल्याला तिन्ही बाजूनी व्यवस्थित टाके घालून घ्यायचे. परत त्याला गोल राऊंडमध्ये सुद्धा धाग्याने गाठ मारून घ्यायची, जेणेकरून आपला गोंडा एका साईडला कल्ला जात नाही, बरोबर वरच्या साईडला गोंडा असा दिसतो. परत याला बघा आता हे कट केल्यानंतर वरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी सर्व गोंडे लावून घेते. आता हे लावून पण आपले झाले. अशा पद्धतीने आपली बघा ही कुंची तयार झालेली आहे 3 ते 6 महिन्याच्या बाळासाठी. तर पूर्ण आपली कुंची कशी दिसते ते बघा. तर आजची कुंचीची तुम्हाला शिलाई कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.